सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे शिवाजी बाप्पा मुंडे श्रीमान नरेंद्र भाऊ मुंडे त्यानंतर त्यानंतर माधुनाना चिडके दादासाहेबजी या ठिकाणी चिडके दिलीप अण्णा चिडके या ठिकाणी उपस्थित राहिले अरविंद भाऊ मुंडे त्याचप्रमाणे बाबा मुंडे त्यानंतर या ठिकाणी अमोल चिडके सोबत अर्जुन दादा चिडके आपल्या गावचे ग्रामसेवक गायकवाड सर त्याचप्रमाणे कृषी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आणि सर्व अंगणवाडी ताई आशा वर्कर सर्व शिक्षिका शालेय पोषण आहार कर्मचारी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रथम या ठिकाणी आभार मानते। या ठिकाणी सर्व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित आहे। आपल्या शाळेचा विकास करायचा असेल तर पहिल्या प्रथम मला आपल्या गेलेल्या शिक्षकांना परत कसा आणता येईल। आपली शाळा जवळपास प्रगतीपथावर चाललेली आहे पण जो महत्त्वाचा विषय आहे 2 वर्षापासून मी सातवी जिल्हा परिषदेच्या गटशिक्षण कार्यालयाला पत्र देते की आपले 2 शिक्षक बाहेर आले। काल मी 4 शिक्षकांची मागणी मोबाईल केलेली आहे कला टीचर संगीत टीचर योगा टीचर परंतु आपले सिमेंट शिक्षक आहेत ते पगार इथून उचलतात। त्या शिक्षकांना तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा तरच आपली शाळा प्रगतीपथाकडे वाटचाल करेल अन्यथा या ठिकाणी विकास होऊ शकत नाही। यावर्षी पीएमसी अंतर्गत आपल्याला 11 लाख रुपयाचा निधी आलेला आहे। 11 लाख रुपयाचा निधी येऊन या ठिकाणी मी आतापर्यंत खर्च केला नाही 1 महिना झाला। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी सुविधा देताना मला 4 वेळेस करून त्या सुविधांचा खर्च करायचा कारण की तोफेच्या तोंडामध्ये गोळी असते तशा प्रकारे माझी त्या ठिकाणी स्थिती होऊ नये। खर्च करत असताना मला सगळ्या नियमांचं पालन करून त्या ठिकाणी हा निधी खर्च करायचा आहे। म्हणून मी तुमच्यासाठी एक विनंती करते की मला कोणतीच पालक म्हटले काल परवा की मॅडम आमची सर्व विद्यार्थी आम्ही इथे आणणार आहोत। माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे पण तुम्ही 2 वेळेस अध्यक्षांना माझ्या अध्यक्षांना विनंती केली की तुम्ही विज्ञानचे शिक्षक जर परत आणले किंवा त्यांच्याच आधी दुसरे आणले जिल्हा परिषदेला तसं तुम्ही कुठे कार्यकारी अधिकाऱ्यांना जर त्या ठिकाणी निवेदन दिलं तर बरं होईल कारण की मी माझ्या पंचायतीमध्ये हा ठराव मांडला होता। सर विकासाला आपले विद्यार्थी खूप छान आहे आपल्याला ग्राउंड अवेलेबल नाही क्रीडा शिक्षक आहे परंतु ग्राउंड अवेलेबल नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास आणि या ठिकाणी त्यांची मेहनत या ठिकाणी कार्याला येत नाही। मी सगळ्या या ठिकाणी प्रयत्न करून बघितले की तुम्ही 2 शिक्षक जर आणले त्यांच्या बदल्यात आता आपल्याला एक माणुसकी नात्याने चाटे सरांना दिव्यांग असल्यामुळे त्यांना आणता येत